मिरजेत प्रभाग 3 मधून डॉक्टर महेश कुमार कांबळे निवडणूक लढवणार. 18 कोटींची विकास कामे केली असाल तर समोर येऊन दाखवा, माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांना आव्हान. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं आज त्यांनी जाहीर केले. आणि या प्रभागाचा विकास करण्यासाठी माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांनी कोणताही प्रयत्न केलेला नाही असा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलेला आहे. 18 कोटींची विकास कामे केल्याचे पुराव्यानिशी सांगत असल्याचे आहात तर ते आम्हाला समक्ष दाखवा असे आव्हान त्यांनी केले. आणि आज पत्रकार परिषदेमध्ये कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळो अगर ना मिळो प्रभाग क्रमांक 3 मधून लढणार असा इशारा त्यांनी दिला आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 2026ला होणाऱ्या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्या निमित्तानं आज मी प्रेस आयोजित केलेली होती आणि त्या प्रेसमध्ये आपण आज जाहीर केलेलं आहे की मिरजेतील प्रभाग 3A हा जो अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जो मतदारसंघ आहे त्या प्रभाग 3A मधून मी स्वतः डॉक्टर महेश कुमार कांबळे निवडणूक लढणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार आहे अशा पद्धतीची घोषणा मी आज करतोय. याचं कारण असं की प्रभाग 3 मध्ये सुधारित खेड्यासारखी अवस्था ह्या माजी अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी केलेले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा असेल महापालिकेचा असेल सामाजिक न्याय विभागाचा मोठा निधी मिळतो आणि तो निधी आपण त्या मतदारसंघामध्ये खर्च करून त्या स्थानिक नागरिकांना तिथला विकास करून त्यांना सुखसुविधा मिळवून देणं हे प्राधान्यानं त्याचं काम असतं. पण माजी नगरसेविका सौ अनिता मोहन वनखंडे यांनी या प्रभाग 3 मध्ये 18 कोटींची कामं आम्ही केलेली आहेत अशी आमच्याकडे पुराव्याची कागदात असं ते सांगत फिरत आहेत. मला त्यांना एक खुलं आव्हान द्यायचं आहे की तुम्ही 18 कोटीची जी विकास कामं केलेली आहात त्या प्रत्येक पूर्ण झालेल्या कामावर तुम्ही मला स्वतः घेऊन चला. ते काम तुम्ही केलं आहे का नाही, कशा दर्जाचं केलं आहे याचं मला पाहणी करू दे आणि मला राहू दे प्रभागातल्या एक 20 नागरिकांना घेऊन तुम्ही त्यांना तरी कामं दाखवा की 18 कोटी रुपये खर्च केलाय. जनतेची दिशाभूल करण्याचं या वनखंडे कुटुंबानं सोडावं. कारण सुरेश खाडेंच्या उपकारानं 15 वर्ष तुम्ही PA म्हणून राहिला, त्या जीवावर तुम्ही तुमची आर्थिक प्रगती केली. तुमचं स्वतःचं काही अस्तित्व नसताना तुम्ही एक शिक्षक म्हणून विद्या मंदिरमध्ये काम करत होता, तिथून PA झाला आणि तिथून तुमची आर्थिक प्रगती झाली. त्यामुळे तुम्ही तुमचा मुलगा सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेला आहे. त्या मुलाला तुम्ही लॉन्च करण्याचा, सागर वनखंडेला लॉन्च करण्याचा प्रयत्न करताय. पण मला एक सांगायचं आहे की माझ्यासारखा चळवळीतनं शून्यातून गरीब परिस्थितीतून वर आलेला एखादा सामाजिक कार्यकर्ता जर गरिबांच्या अडचणी जाणून घेऊन काम करणार असेल तर निश्चित त्या प्रभाग 3 ची जनता ही माझ्यासारख्या धाडसी, अभ्यासू आणि गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत अभ्यास ज्ञान असणारा एखादा चांगला नगरसेवक निवडून देण्यासाठी मागे पुढे बघणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.